इतिहासाच्या काळोखात लुप्त झालेल्या आणि निधड्या छातीवर गणिमांचे वार झेलून आपल्या पिढीसाठी जे शूरवीर लढले, अशाच वीरांपैकी एक शूरवीर ज्यांनी त्यांच्या अतुलनीय साहसाने आणि पराक्रमाने ओळखले जाणारे मर्द मराठी वीर म्हणजे शूरवीर दत्ताजी शिंदे। समस्त उत्तर भारतामध्ये दत्ताजीराव यांनी मराठ्यांचा दबदबा निर्माण केला, शिवछत्रपतींचा भगवा चौफेर फडकविला। हिंदुस्थान म्हटलं की फक्त मराठेच हाच जयघोष निघू लागला। अशा वेळी अब्दाली नावाचं संकट या भारतावर घुमू लागलं। प्रचंड सेनाबळ, क्रूर कर्मे अब्दाली निजिबाच्या अवतानामुळे या देशावर चालून आला ही बातमी मिळताच परकीय सत्तेविरुद्ध मराठे उभे ठाकले। दत्ताजीराव शिंद्यांची तुकडी यमुनेकाठी बुराडी घाटावर तळ ठोकून होती। थोड्याच अंतरावर अब्दालीचा तळ पडला होता। मराठ्यांची फौज रणधुरंदर दत्ताजी शिंदेच्या नेतृत्वाखाली दबा धरून होते। अब्दाली सोबत कुतुब, रोहिले आणि पठाण अशा बलाढ्य फौज, बंदुका, तोफखाना, सशक्त शस्त्र, त्यांच्या तोडीस मराठ्यांकडे फक्त सळसळत्या नंग्या तलवारे। लाखभर अफगाणाविरुद्ध मुठभर मराठे उभे होते। 10 जानेवारी 1760 रोजी सूर्योदयाला यमुनेच्या काठी अब्दालीची सेना सागर दिल्लीकडे सरसावत होता। जनाराव बाबले सैन्यास चेतवू लागले, चला उठा रे, या मायभूमीचे ऋण फेडायची वेळ आली आहे। बोला हर हर महादेव, जय भवानी। मराठ्यांच्या सैन्यात जीव वाढू लागला। अब्दाली येऊन ठेपला ही खबर लागताच दत्ताजी शिंद्यांच्या अंगात वीज सळसळू लागली। हाताच्या मुठ आवळत दत्ताजीराव दात ओठ खाऊन तळपती तलवार हाती उचलली। आपल्या सैन्य तुकडीचे 3 भाग करून लालमणीवर स्वार झाले। आपल्या सैन्यास प्रोत्साहित करून क्षणात गनिमावर तुटून पडले। एकच कापाकापी सुरू झाली। हर हर महादेवचा नारा घुमू लागला। मराठ्यांच्या पहिल्याच तडाख्यात अफगाणी फळी कापून निघाली तसा मराठ्यांना जीव येऊ लागला। गनिमास यमुने पार मराठे रेटू लागले। स्वराज्याची प्रेरणा घेऊन मराठे जीवाची पराकाष्ठा करत दत्ताजीरावांच्या समवेत लढत होते, पण सशक्त शस्त्रापुढे व लाख गनिमापुढे मराठ्यांचे सैन्य बंदुकीने टिपले। दत्ताजी, जनाराव, तानाजीराव, जनकोजी बाबा अफगाणी सैन्यावर तलवार घेऊन झेपावत होते। इतक्यात दत्ताजीरावांना खबर आली, जनकोजी बाबा पडले। दत्ताजींच्या डोळ्यात लाव्हा झळकू लागल्या, लाल बुंद डोळे झाले। जनकोजी बाबाच्या जाण्याच्या बातमीने ते गनिमाच्या सैन्यावर तुटून पडले। तलवारीच्या घावात रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या। वाटेत येणाऱ्या अफगाणावर ते तुटून पडले। समशेरीच्या दणक्यासरशी अफगाणी माकडांची मुंडकी उडवू लागले। सपासप बरगडीत तलवारी घुसवू लागले। इतक्यात अचानक जांभुर्याचा गोळा धडधडत येऊन दत्ताजींना छेदून गेला। दत्ताजी जमिनीवर कोसळले। नजीब आणि कुतुबशहाला हे दृश्य पाहताच आकाश ठेंगणे झाले। दोन्ही सैतानासारखे दत्ताजींकडे धावले। दत्ताजी तळमळत असलेले पाहून कुतुबाने दत्ताजींच्या मानेवर तलवार ठेवून म्हटला, बोलो पाटील, और लढोगे? हे ऐकताच दत्ताजीरावांनी आपली सर्व शक्ती एकवटून वाघासारखी डरकाळी फोडली। क्यों नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे। ही वाघाची डरकाळी कानावर पडताच नजीबाने दत्ताजी वीराची मान धडा वेगळी केली। दत्ताजींचं मुंडकं भाल्याला लावून सैन्यात थैमान घालू लागला। लढाईला शस्त्र नाही, तोफखान्याला दारुगोळा नाही, तरीही मराठे लढले, प्राणपणाने लढले, तळहातावर शीर घेऊन लढले। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गनिमाच्या नरडीचा घोट घेण्यासाठी पानिपतच्या समरभूमीवर उतरलेल्या दत्ताजी शिंदे आणि मराठा सैन्यांच्या अजोड पराक्रमाला आणि देशभक्तीला आजही जगाच्या इतिहासात तोड नाही। त्या रात्री अफगाणांनी एकच कापाकापी केली, घावेल त्या मराठ्याची कत्तल केली। मराठ्यांच्या सैन्यांनी ही पहिलीच पाहिलेली क्रूर दिवस रात्र। दत्ताजींचे शिर कापणाऱ्या आणि ते फौजेत मिरवणाऱ्या कुतुबशहाला जेव्हा गुंजपुऱ्यात पकडण्यात आले, तेव्हा दत्ताजींच्या अपमानाचा आणि अवहेलपणाचा बदला म्हणून सदाशिवराव भाऊने कुतुबशहाचे मस्तक कापून भाल्यावर खोचून मराठी फौजेत मिरवण्यास सांगितले, जे नेमके कुतुबशहाने दत्ताजींच्या बाबतीत केले होते। कृष्णकाठी बागडणारा राणोजीरावांचा पुत्र शिंदे दौलतीचा कोहिनूर हिरा आज यमुनेच्या काठावर बिनाशिराचा धडाधडा जळत होता। शिवछत्रपतींनी उभारलेल्या स्वराज्य रक्षणार्थ आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या या वीरास त्रिवार मानाचा मुजरा। अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आजच इतिहास महाराष्ट्राचा गडकिल्ल्यांचा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि हो, कमेंट करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूयात नवीन भागात एक नवीन माहिती घेऊन। जय भवानी, जय शिवराय।